आता आपण जो टॉपिक पाहतोय तो कुठला टॉपिक आहे आपला? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय असतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? When light changes its direction while going through any transparent medium to another transparent medium, it's called as रिफ्रॅक्शन. बरोबर. मराठीत कोण सांगेल मला रिफ्रॅक्शन काय असते? हां, जेव्हा एखादी लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते तेव्हा त्याच्या लाईटचे रिफ्लेक्शन होते, डायरेक्शन चेंज होते. बरोबर. रिफ्लेक्शन नाही, डायरेक्शन चेंज होते, त्यालाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन म्हणतो. आता बघा, साध्या प्रयोगामधून आपल्याला लाईटची डायरेक्शन चेंज होते का नाही ते कळणार आहे. तुम्ही इथं पाहताय एका डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे आपण? कॉईन. कॉईन दाखवा त्यांना. क्लोजअप घ्यायचा, झूम करायचं किंवा जवळजवळ. ओके, कॉईन. हा कॉईन सगळ्यांना दिसतोय का? अनिकेत, श्रेयश, योगेश, दिसतोय सगळ्यांना? ओके. आता काय करायचं, तुम्ही एक एक पाऊल मागं जायचं. थांबा थांबा, गडबड करू नका. तोपर्यंत मागं जात राहायचंय जोपर्यंत तुम्हाला कॉईन दिसेनासा होईल. दिसेनासा म्हणजे कळतंय का? त्याच पॉईंटला थांबायचं जिथं कॉईन तुम्हाला दिसणार नाही. तिथं लय मागं बी जायचं नाही, पण कॉईन दिसेनासा होईपर्यंत मागं मागं जायचं. हळूहळू मागं जा. तुम्हाला एक पॉईंट येईल की तिथं कॉईन दिसणार नाही. हळूहळू प्रत्येकाने जिथं दिसणार नाही तिथंच वाटलं थोडं मागं पुढं करून बघा. थोडं पुढं आलं की दिसला पाहिजे आणि थोडं मागं गेलं की गायब झाला, तर त्या पॉईंटला कॅच करा तुमचा प्रत्येकाचा. दिसायला का तुला? एक पाऊल पुढे येऊन बघ. दिसला? हां, चल मागं. लय जास्त नाही, लय बारीक पॉईंट मला सापडला पाहिजे तुम्हाला. दिसतंय आणि नाही दिसत ह्या पॉईंटला थांबायचं. फयाज, गायब झाला? दिसतंय का नाही दिसत? नाही, मागं जायचं. मग गायब झाला पाहिजे. दिसतंय का आता? नाही दिसत. पुढं आला की दिसतंय लगेच. आता नाही दिसत, नाही दिसत. ओके. आता तुम्ही ह्या पॉईंटला आहेत, प्रत्येकाला डब्बा दिसत असेल पण कॉईन दिसत नाहीये. म्हणजे आता जी लाईट त्या कॉईनवरती आहे ती तुमच्या डोळ्यापर्यंत येते, तर ह्या सगळ्या मीडियममध्ये तुम्हाला कॉईन कोणालाही दिसत नाहीये. तिथंच थांबायचं तुम्ही आता सगळ्यांनी. आता मी काय करतोय, ह्या बॉटलमध्ये काय आहे? पाणी आहे. बघा आता, मला वाटतं प्रत्येकाला कॉईन दिसेल. आता नालंदा कॉईन दिसतोय? तू हल्ली का जागेवरून? नाही. अगोदर दिसत होता का? नाही. दिसायलाय, 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 दिसायलाय. मग आता तुम्ही तर तुमच्याच जागेवर होते. तुम्ही अगोदर मला काय सांगितलं सगळ्यांनी? कॉईन दिसत नाही. पण आता मी पाणी ओतल्यावर सगळ्याला काय व्हायलंय? कॉईन दिसत आहे. का बरं? हे कशामुळे झालं असेल? यस, this is one of the most important property of the light, that is refraction of light, because the light which comes from your eyes that reaches to the coin and the coin is present inside the water. अगोदर कॉइन काय होता? प्लेन डब्यामध्ये होता. नंतर कुठे आहे? वॉटरमध्ये. सो लाईट आता एअर मधून कुठे चालले? वॉटरमध्ये. त्यामुळे लाईटची डायरेक्शन काय झाली? चेंज. जो कॉइन अगोदर दिसत नव्हता तो कॉइन आता काय झाला? दिसायला लागला. सो व्हॉट इज रिफ्रॅक्शन? कोण सांगेल मग मला? सांगा. light changes its direction while going through one medium to another transparent medium is called as refraction of light. येस. अजून कोण सांगू शकतंय? मराठीतून सांगा, इंग्लिशमधून सांगा. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हां. Light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium is called as refraction of light. करेक्ट. transparent medium to another transparent medium is changing its direction, it's called as reflection of light. करेक्ट. अजून तुम्हाला काय सांगायचंय? सो सरळ साध्या सोप्या शब्दात, सरळ साध्या सोप्या शब्दात करत असते आणि हे या साध्या सोप्या प्रयोगामधून आपल्याला सिद्ध करून बघितलेलं आपण. कारण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं सर आम्हाला ह्या पॉईंटवरून कॉईन दिसत नाही, पण ज्यावेळी पाणी ओतलं त्यावेळी मात्र प्रत्येकाला काय होत आहे? कॉईन दिसत आहे. सो दिस इज सिम्पल एक्सपेरिमेंट फ्रॉम विच वी कॅन लर्न, और इट इज द बेस्ट फिनॉमिनन ऑफ लाईट, दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सगळ्यांना समजलं?